नमस्कार. एसटी महामंडळात फॉर्म भरताना तुम्हाला बॅच बिल्ला आणि कंडक्टर पदाचं लायसन्स लागणार आहे. आता नेमकं बॅच आणि बिल्ला वेगवेगळं आहे का एकच आहे, आणि लायसन्स नेमकं काय आहे ते कसं काढायचं, त्यामुळे लक्षात घ्या. सगळ्या गोष्टी सविस्तर सांगू. लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरताना त्या ठिकाणी दोन ऑप्शन विचारले जाणार आहेत. पहिलं म्हणजे डू यू हॅव अ व्हॅलिड आरटीए लायसन्स, म्हणजे जर तुम्ही वाहक पदासाठी फॉर्म भरणार असाल तर त्या ठिकाणी पहिला प्रश्न असा विचारणार, हॅव अ व्हॅलिड आरटीए लायसन्स, म्हणजे तुमच्याकडे व्हॅलिड आरटीए चं लायसन असणार आहे का. तिथे ऑप्शन येतील येस आणि नो. त्यापैकी तुम्हाला या ठिकाणी येस सिलेक्ट करायचं आहे. ओके. जर तुम्ही नो सिलेक्ट केलं तर त्या ठिकाणी पुढे तुमचा फॉर्म प्रोसीड होणार नाही, कारण बॅच बिल्ला आणि लायसन्स आवश्यक आहे. फॉर्म भरताना पुढे सुद्धा लागणार आहे. ठीक आहे. आणि दुसरं ऑप्शन असं येतं, डू यू हॅव अ व्हॅलिड कंडक्टर लायसन्स, म्हणजे लक्षात घ्या, लायसन्स आणि तुमचं बॅच बिल्लाचं या ठिकाणी दोन्हीचं विचारलं जातं. या ठिकाणी येस करायचं आहे. येस केल्याच्या नंतर पुढे तुमचा फॉर्म प्रोसीड होईल. लक्षात घ्या. परंतु आता एक गोष्ट तुम्हाला सतावते, तुमच्याकडे या ठिकाणी बॅच बिल्ला आहे. ओके. लायसन्स तर वेगळा पार्ट झाला. बॅच आणि बिल्ला नेमकं काय. बॅच इंग्लिश मध्ये त्याला BADG, बॅच आणि बिल्ला. ओके. आता ह्या दोन गोष्टी जर पाहिल्या तर तळ्यात मळ्यात सोम्या गोम्या असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला बॅच म्हटलं जातं आणि मराठीमध्ये त्याला बिल्ला. आपण जॉईंटली करून बॅच बिल्ला असं म्हणतो. म्हणून काय, बॅच आणि बिल्ला याला कॉमनली एकच नाव आहे, बॅच बिल्ला असं आपण जनरल म्हणतो, परंतु दोन्ही एकच आहे. लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला काय लागणार आहे, एक म्हणजे लायसन्स आणि तुमचा बॅच, ह्या दोन गोष्टी फॉर्म भरताना आणि पुढे भविष्यात सुद्धा तुम्हाला कंपल्सरी लागणार आहेत. आता पुढे स्टेप बाय स्टेप तुम्हाला नेमकं लायसन्स आहे किंवा नाही, किंवा तुमच्याकडे बॅच बिल्ला अवेलेबल आहे का नाही ते एकदा कमेंट मध्ये सांगा. ओके. कारण की जर नसेल तर तो कसा काढायचा आणि त्याची प्रोसेस काय, साधारणपणे किती दिवस लागतात, खर्च किती येतो, डॉक्युमेंट्स काय येतं, तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगतो. फक्त 2 मिनिटं व्हिडिओ क्लिअरपणे ऐकून घ्या तुम्ही, म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. लक्षात घ्या. कंडक्टर लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला साधारणपणे कंडक्टरचं लायसन्स ज्यावेळेस निघतं तुमचं, म्हणजे काढलं जातं, तर त्याच्यामध्ये MH 1 2 3 4 MH च्या नंतर 4 लेटर असणार आणि त्याच्यानंतर पुढचे जे 4 लेटर असतात ते बॅच बिल्लाचे असणार. ठीक आहे. म्हणजे बॅच बिल्ला आणि तुमचं लायसन्स हे कॉमनली एका नंबर मध्ये येणार, परंतु जे शेवटचे 4 नंबर असणार आहेत त्याचा बॅच तुम्हाला या प्रकारे, आपण जसं की एखाद्या डिपार्टमेंट मध्ये काम करत असतो, एक प्रायव्हेट सेक्टर मध्ये किंवा गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये एक ID कार्ड टाईप असतं, जो की ठोकळा, जसं की तुम्ही रिक्षा चालक असतील त्यांच्या या ठिकाणी एक त्यांचा बॅच बिल्ला असतो, थोडक्यात कन्सिडर करा. किंवा एसटी वाहक असतील त्यांच्या इथं बॅच त्या ठिकाणी शिकवलेला असतो, म्हणजे त्यांचा तो बॅच असतो. म्हणजे शेवटचे 4 जे नंबर असतात त्याचा या ठिकाणी ब्लॉक हे त्या ठिकाणी तुम्हाला छापून दिला जातो, त्याला म्हणतात बॅच बिल्ला थोडक्यामध्ये. ठीक आहे. आणि लायसन्स मध्ये तुमचं MH हे कॉमन असेल. ओके. म्हणजे MH म्हणजे महाराष्ट्र आणि 1 2 3 4 त्याच्यानंतर पुढे 4 डिजिट असेल, हे झालं तुमचं लायसन नंबर. ओके. ज्या वेळेस तुमचं लायसन्स आणि बॅच बिल्ला येईल त्यावेळेस कसं येईल मित्रांनो, MH 1 2 3 4 हे 4 डिजिट आणि पुढे CL म्हणजे कंडक्टर लायसन्स आणि त्याच्या पुढे 1 2 3 4 असे 4 डिजिट, हे तुमचं लायसन आणि बॅच बिल्ला या ठिकाणी रेडी झाला मित्रांनो. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचा बॅच बिल्ला आणि लायसन्स एका लाईन मध्ये सर्वप्रथम येत असतं, ज्यावेळेस तुमचं लायसन आणि बॅच बिल्ला यशस्वीरित्या त्या ठिकाणी काढला जातो. ठीक आहे. परंतु या शेवटच्या आकड्याचा फक्त एक ब्लॉक किंवा ठोकळा त्या ठिकाणी तयार करून तुमच्या पॉकेट वरती लावला जातो, एवढाच फरक आहे. म्हणजे बॅच आणि बिल्ला एकच आहे, ते फक्त मराठी इंग्लिश नावे आहेत. आणि लायसन MH आणि 4 डिजिट पुढे असतात, ते झालं तुमचं वाहकाचं लायसन. मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. पण नेमकं आता जर तुमच्याकडे लायसन नसेल किंवा बॅच बिल्ला नसेल तर तो नेमकं काढायचा कधी, किती दिवस लागतात, लागलं तर डॉक्युमेंट्स काय, लक्षात घ्या. सगळ्या गोष्टी सांगतो. बॅच बिल्ला आणि लायसन्स काढण्यासाठी साधारणपणे फर्स्ट एड किटचं तुम्हाला सर्टिफिकेट लागतं, त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स लागणार.
कागदपत्रामध्ये काय, तुमचा वयाचा पुरावा म्हणजे शैक्षणिक, जर तुमचं LC असेल म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट, ते एक लागणार आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता तुमची 10वी 12वी कंपल्सरी झालेलं असायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं रहिवासी लागेल. रहिवासीमध्ये जर तुमचं आधार कार्ड दिलं तरी चालेल, किंवा रेशन कार्ड दिलं तरी चालेल, किंवा वोटिंग कार्ड असेल तरी चालेल, ठीक आहे. कागदपत्रामध्ये बॅच बिल्ला आणि लायसन्स काढण्यासाठी हे डॉक्युमेंट्स आहेत ते सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन लागणार आहे. त्याच्यानंतर ह्या सगळे डॉक्युमेंट्स रेडी झाल्याच्या नंतर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. आता ऑनलाईन अर्ज त्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन किंवा RTO मध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर अप्लाय फॉर कंडक्टर लायसन्स असा ऑप्शन त्या ठिकाणी येईल. त्याच्यावरती तुम्ही क्लिक ज्यावेळेस कराल, ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय करायचं आहे, तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे. तर पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये तुमचं नाव येईल, तुमचं गाव येईल, तुमचं डेट ऑफ बर्थ आहे, तुमच्या वडिलांचं नाव येईल, अशी व्यवस्थितरित्या पर्सनल डिटेल्स भरायची आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पर्सनल डिटेल्स भरताना एकदम व्यवस्थित आणि ऍक्युरेट पद्धतीनेच भरा. म्हणजे नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक किंवा अजून डेट ऑफ बर्थ मध्ये वेगळी डेट ऑफ बर्थ, डॉक्युमेंट वरती वेगळी आहे, आधार कार्ड वरती वेगळी आहे, तुमच्या LC वरती वेगळी आहे. म्हणजे साधारणपणे तुमचे एज्युकेशनल जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावर वेगळी, आणि तुम्ही ते अप्लाय करताना त्याच्या फॉर्म वरती वेगळी, असं बिलकुल नको. असं केलं तर मिसमॅच होईल, पुढे तुमचा फॉर्म प्रोसीड होणार नाही. पर्सनल इन्फॉर्मेशन भरल्याच्या नंतर पुढे तुम्हाला या ठिकाणी फीस भरायची आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर तुमचा त्या ठिकाणी अर्ज भरून झालेला असेल, मग हा अर्ज जातो RTO कडे, त्यांची पडताळणी केली जाते. म्हणजे RTO त्या ठिकाणी व्हेरीफाय केलं जातं की सर्व माहिती दिलेले पुरावे दस्तऐवज सही आहेत का, किंवा याच्यामध्ये चुकीची माहिती दिली का, जे क्रॉस व्हेरीफाय केलं जातं, ओके. त्याच्यानंतर ही पडताळणी झाल्याच्या नंतर या ठिकाणी अप्रुव्हल मिळतं तुम्हाला. अप्रुव्हल म्हणजे तुमची मंजुरी मिळते, ओके. ही मंजुरी मिळली म्हणजे 99.99% तुमचं या ठिकाणी काम संपलेलं असतं. पण त्यावेळेस तुमचं ही मंजुरी झाल्याच्या नंतर, अप्रुव्हल झाल्याच्या नंतर फायनली तुमचं लायसन्स आणि बॅच बिल्ला दोन्ही तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आता हे सगळी प्रोसेस करण्यासाठी साधारण किती दिवस किंवा किती वेळ लागतो कन्सिडर करून चला मित्रांनो, 7 ते 15 दिवसामध्ये जर फास्ट प्रोसेस झाली तर 7 ते 15 दिवसामध्ये ह्या दोन्ही गोष्टी मिळल्या जातील तुम्हाला. परंतु काही कारणामुळे जर प्रोसेस जर डिले झाली तर साधारणपणे 7 ते 30 दिवसाचा म्हणजे जवळपास 1 महिन्याचा कालावधी या ठिकाणी लागू शकतो. परंतु फॉर्म लगेच तुम्ही ज्यावेळेस भराल त्यावेळेस हे आवश्यक आहे. त्याच्यामुळे काय करायचं मित्रांनो, आता लगेच या प्रोसेसला लागायचं आहे. म्हणजे याच्यापैकी तुम्हाला काय डॉक्युमेंट्स तुमचे रेडी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सगळी प्रोसेस तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, ठीक आहे. आणि ही प्रोसेस फास्ट करून गेल्याच्या नंतर फक्त तुम्हाला फॉर्म भरायचं काम शिल्लक राहत आहे किंवा असणार आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट, ही जी प्रोसेस आहे फास्ट काढून घ्यायची. आता याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट किंवा प्रश्न असतील का, जसं की तुमचे काही याच्यामध्ये डॉक्युमेंट मिसिंग असतील, मग त्याला अल्टरनेटिव्ह ऑप्शन काय असेल, किंवा आणखी तुम्हाला त्याला लवकर काढून घ्यायचं असेल त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह ऑप्शन काय असेल, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. फक्त तुमचे प्रश्न कमेंट मध्ये मांडत चला, जेणेकरून तुमचे प्रश्न किंवा प्रॉब्लेम जे माझ्यापर्यंत पोहोचतील आणि त्याच्यावर सोल्युशन काढण्यास आपण त्याच्यावर नक्कीच मार्ग किंवा उपाय शोधू शकतो. मग आता प्रश्न पडतो, बॅच बिल्ला आणि लायसन्स हे काढण्यासाठी साधारण खर्च किती येतो. लक्षात घ्या, जर तुम्ही ऑफिशियल पद्धतीने गेलात, म्हणजे ऑफिशियल म्हणजे काय, सगळी जी गव्हर्नमेंटची प्रोसेस आहे त्यानुसार साधारणपणे 400 ते 800 रुपयापर्यंत या ठिकाणी खर्च येऊ शकतो, ठीक आहे. पण आता इथे जर तुम्ही एजंट थ्रू जर काढले गेलात तर तुम्हाला साधारणपणे 2 ते 4 हजारापर्यंत सुद्धा खर्च येऊ शकतो. जर तुम्हाला लवकर काढायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने एजंट लावून काढा, किंवा ऑफिशियल पद्धतीने काढायला गेलात तर तुमचा यामध्ये 700 ते 800 जवळपास 1000 रुपयाचा खर्च होईल. त्याच्यामुळे 1000 किंवा 2000 जाऊ द्या, परंतु हे वेळेवर काढून घेणं महत्वाचं आणि गरजेचं आहे. कारण की फॉर्म ज्यावेळेस तुम्ही भरणार हे 2 ऑप्शन कंपल्सरी, लायसन्स व्हॅलिड आहे का आणि तुमचं बॅच बिल्ला व्हॅलिड आहे का. ओके, लायसन्स काढलं त्याचं टेन्शन सोडून द्या. परंतु आता इथे बॅच बिल्ला ज्यावेळेस तुम्ही काढताल तो काही स्पेसिफिक पिरियड पुरताच व्हॅलिड असतो. लक्षात घ्या, साधारणपणे 2 ते 3 वर्षासाठी व्हॅलिड असतो. परंतु तुम्हाला काय करायचंय,
व्हॅलिड म्हणजे तिथं ऑप्शनच येतं की डू यू व्हॅलिड बॅच बिल्ला, असं थोडक्यामध्ये ऑप्शन येतं. तर तुम्हाला तिथे येस करायचं आणि तुमचा तो व्हॅलिड असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं व्हॅलिड बॅच बिल्ला असणं गरजेचं आहे. ज्यांचे कोणाचे जुने बॅच बिल्ले असतील त्यांनी व्हॅलिड काढून घ्या, लेटेस्ट वाला काढून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून एकदा सर्व ही डॉक्युमेंट लिस्ट पाहून घ्या बॅच बिल्ला लायसन काढण्यासाठी, किंवा आणखी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. जय हिंद.